Good morning, student. Today we are going to start integrated rate law. बघ, इंटिग्रेटेड रेट लॉ बघायचं आहे आपल्याला. कशाला म्हणतात इंटिग्रेटेड रेट लॉ किंवा काय असतो इंटिग्रेटेड रेट लॉ? इट शोज the relationship between time and concentration of reactant. बघा, महत्वाचा आहे हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे हा कशाविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते किंवा आपण का बरं रेट लॉचं जे आहे त्याला इंटिग्रेट करतो. तर हा म्हणते इट शोज द रिलेशनशिप बिटवीन. हा जो इंटिग्रेटेड रेट लॉ आहे हा तुम्हाला रिलेशन सांगेल टाइम अँड कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ऍक्च्युअली टाइम जसं जसं समोर जाईल तसं तसं रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. मग किती ना डिक्रीज होईल? इनिशियल किती होतं, डिक्रीज झाल्यानंतर किती आहे, म्हणजे फायनल कन्सन्ट्रेशन किती आहे, तेव्हाचा टाइम काय. तर या दोघांचं रिलेशन तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, इंटिग्रेटेड रेट लॉ पाहावं लागतो. तर आपण चला स्टार्ट करू इंटिग्रेटेड रेट लॉ. तर आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉ कशा कशासाठी पाहायचा आहे तर वन बाय वन आपण इंटिग्रेटेड रेट लॉ बघू. तर पहिले पाहू फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा, सो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सिंपल आहे. तर आपल्याला पहिल्यांदा आपण इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो व्हेरी सिंपल वन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तुम्हाला माहिती आहे. आपण ऑलरेडी ऑर्डर ऑफ रिएक्शन वगैरे ह्या गोष्टी शिकलेल्या आहोत की जे एक्सपोनंट असतात त्याच्या एक्सपोनंट जे असतात त्याची काय करायची, ऍडिशन करायची. तुम्हाला ऑर्डर ऑफ रिएक्शन भेटू शकते. ऑर्डर ही फर्स्ट ऑर्डर असते, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर असू शकते. थर्ड ऑर्डरच्या ज्या पुढच्या रिएक्शन आहेत फोर्थ किंवा फिफ्थ ह्या जनरल नाहीये, ह्या फार रेअर असतात किंवा मग स्कॅन्टी असतात. पण आपल्याला ऑर्डर माहिती आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन. तर आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी काय फाइंड आउट करायचं, इंटिग्रेटेड रेट लॉ कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण काय करणार, कन्सिडर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आपण काय करणार, पहिले फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय करू, कन्सिडर करू. ठीक आहे. ए कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट किंवा बी पण घेऊ शकता, मी कन्वर्ट इनटू प्रोडक्ट लिहिलं. सो कन्सिडर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. याच्यामध्ये ए कशामध्ये कन्वर्ट केला आपण, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट केला. इट इज फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा, हे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की इथं अप्लाय रेट इक्वेशन. इथं आपल्याला रेट इक्वेशन अप्लाय करावं लागेल. कसं रेट इक्वेशन अप्लाय करतात आपल्याला माहिती आहे, हाऊ टू फाइंड आउट रेट. सो इथं रेट काढायचा असेल तर आपण लिहिणार रेट इक्वल टू, जर मला ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन जर रेट काढायचा असेल तर मी लिहिणार रेट इक्वल टू मायनस चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन चेंज इन टाइम. करेक्ट. बघा, मी मायनस का घेतलं तर ए हा रिएक्टंट आहे आणि चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन टाइम. ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन मी हे लिहिलेलं आहे रेट इक्वल टू मायनस डी ए अपॉन डी टी. हे झालं फर्स्ट. आता अप्लाय रेट लॉ किंवा ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ, अप्लाय रेट लॉ किंवा तुम्हाला माहित आहे ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ काय म्हणू शकतो आपण, रेट इक्वल टू काय असते, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेट. बघा, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजेच इक्वल टू, डायरेक्टलीला इक्वल टू मध्ये घेऊन आपण घेतला के अँड कन्सन्ट्रेशन ऑफ ए हिअर एक्स इक्वल टू 1. बघा, याचा एक्सपोनंट एक्स असतो आणि इथं एक्स इक्वल टू 1 असते. म्हणजेच काय होईल सांगा, रेट इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ ए. इट इज इक्वेशन 2. मी काय केलं बघा, या केस मध्ये मी हे जे रिएक्शन आहे ही रिएक्शन आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, तुम्हाला एक्स इक्वल टू 1 आहे माहिती आहे, तरच ही फर्स्ट ऑर्डर होईल. इथं 1 एच, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे. सो रेट इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय ए आणि हे झालं ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन. आता आपण काय करू शकतो बघा, इकडे फ्रॉम
इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण काय लिहिणार? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण काय लिहू शकतो बघा. इक्वेशन रेट आणि हे रेट तुम्हाला माहित आहे लेफ्ट हँड साइड सारखी तर राईट हँड साइड ही काय असेल सेम असेल. लेफ्ट हँड साइड जर सेम असेल तर राईट हँड साइड सेम असते. सो फ्रॉम इक्वेशन लिहू शकतो आपण मायनस डी ए अपॉन डी टी इक्वल टू हे मायनस डी अपॉन डी टी इक्वल टू के मल्टीप्लाइड बाय concentration of A. It is equation 3. हे झालं इक्वेशन 3. या इक्वेशन 3 ला तुम्ही रिअरेंज करा. रिअरेंज इक्वेशन 3 याला रिअरेंज करा. रिअरेंज करसाल तर कसं आहे इकडे नाही हा मायनस तिकडे नाही डी टी तिकडे घेऊन जा म्हणजे आपल्याकडे मिळेल डी ए हा इकडे घेऊन आलो ठीक आहे आणि हा डी टी मायनस इकडे घेऊन गेलो मायनस इकडे काय असेल माहिती आहे का के dt याला रिअरेंज केलं आणि हे झालं इक्वेशन 4. बघा आपण काय केलं सिंपल आहे या दोन इक्वेशन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 इथं काय केलं पहिले लावली डेफिनेशन अप्लाय डेफिनेशन केली आणि नंतर केला रेट लॉ. आपल्या लक्षात आलं त्याच्यानंतर आपण इक्वेशन 1 आणि 2 हे इक्वेशन तयार केलं 3 याला रिअरेंज केलं आपल्याला मिळालं इक्वेशन 4. आता काय हे जे इक्वेशन 4 आहे याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेटेड इक्वेशन 4 विदिन लिमिट्स. बरं आपल्याला या इक्वेशनला चौथ्या नंबरच्या इक्वेशनला तुम्हाला काय करायचं आहे इंटिग्रेट करायचं आहे आणि इंटिग्रेट विदिन लिमिट्स आहे. का बरं इथं आहे कन्सन्ट्रेशन ऑफ ए ए तर एचं कन्सन्ट्रेशनची लिमिट्स काय आहे इनिशियल कंडिशनला कन्सन्ट्रेशन असेल A0 तर फायनलला काय असेल AT म्हणजे एचं कन्सन्ट्रेशन कितीनं डिक्रीज होईल याला लिमिटेशन्स आहे आणि टाइमला पण लिमिटेशन्स आहे. 0 टाइम पासून रिएक्शन सुरुवात करू तर T टाइम पर्यंत म्हणजे इथं लिमिटेशन्स आहेत म्हणून इंटिग्रेट करताना लिमिटेशन मध्ये करावं लागते. आणि काय आहेत लिमिटेशन्स इकडे लक्ष द्या. लिमिटेशन्स आहेत A0 इनिशियल कन्सन्ट्रेशन टू फायनल कन्सन्ट्रेशन AT. हे झालं विदिन लिमिट्स याला इंटिग्रेट करू काय आहे सांगा DA अपॉन सॉरी हा इकडे आला चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ ए होता ना सॉरी DA अपॉन सॉरी change in concentration of A dA upon A equal to minus काय असेल की तो कॉन्स्टंट असते कॉन्स्टंट घेतला इंटिग्रेशन कारण कॉन्स्टंटला इंटिग्रेशन लागू नसते नंतर तुम्ही त्याला बाहेरही काढू शकता. सो मायनस के ऍज इट इज काय आहे टाइम साठी काय लिमिटेशन आहे 0 to T टाइम झाला असेल म्हणजे रिएक्शन 0 to T टाइम पर्यंत नेली आपण आणि इथं काय आहे dt. या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येते जर न्यूमेरेटर हा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह असेल बघा न्यूमेरेटर हा आहे हा न्यूमेरेटर डेरिव्हेटिव्ह आहे डिनॉमिनेटरचा तर याला सॉल्व्ह करण्यासाठी नॅचरल लॉग वापरतात. तर इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला नियम माहिती आहे तर तुम्हाला इझिली जाते आणि जर नसेल माहिती तेवढं लक्षात ठेवा फक्त न्यूमेरेटर जर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह असेल तर याला सॉल्व्ह करताना नॅचरल लॉग वापरतात. सो व्हॉट इज द इक्वेशन नॅचरल लॉग दॅट इज ln कोण आहे कन्सन्ट्रेशन ऑफ ए तर कोणत्या लिमिट्स मध्ये बांधणार आपण याला AT टू व्हॉट A0 या लिमिट्स मध्ये आपण याला बांधणार ठीक आहे. पुढे ए या लिमिट्स मध्ये आपण बांधलेला आहे इक्वल टू इकडे काय मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह गेट कॅन्सल मायनस KT हे आलं तुमचं इक्वेशन. याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो बघा चला याला पुन्हा आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तर याला आपण सॉल्व्ह करू बघा साईडला कसं सॉल्व्ह करणार बघा कसं याला सॉल्व्ह करायचं आहे कसं सॉल्व्ह करणार लक्ष द्या. इथपर्यंत आलो आपण ln आहे ln इज अ नॅचरल लॉग आपल्याला माहिती आहे. याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार इथून लक्ष द्या ln AT मायनस कोण असतो ln A0 इनिशियल कन्सन्ट्रेशन टू फायनल कन्सन्ट्रेशन मायनस KT. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे लॉगची सबट्रॅक्शन केव्हा होते जेव्हा डिवायडेशन असते. सो ln AT अपॉन A0 इक्वल टू याला सॉल्व्ह केलं तर हा आला. सबट्रॅक्शन केव्हा असते जेव्हा डिवायडेशन असते हा नॅचरल लॉग मायनस KT. ठीक आहे. सो इट इज इथपर्यंत आलो आपण. नेक्स्ट काय करणार आपण बघा आता
हा मायनस केटी आहे ना, हा इकडे नाही, हा तिकडे घेऊन जा. म्हणजे याचा अर्थ काय असेल तर मायनस एल एन होऊन जाईल इथं. हा मायनस जर इकडे आणला तर हा मायनस मी इकडे घेऊन येऊ शकतो. म्हणजे हा मायनस केटी इकडे आणला प्लस आणि हा इकडला इकडे नेला तर मायनस. म्हणजे इथं झाला मायनस एल एन एटी अपॉन ए झिरो. रिअरेंज केलं याला, बाकी काही नाही. हा कोण आहे केटी. ठीक आहे. तुम्ही काय करू शकता किंवा जर नसेल समजलं ना, तुम्ही तुम्हाला सिम्पली जर असं कोणाला कन्फ्युजन होत असेल त्याला आणखी सिंपल सांगतो. हा इकडे घेऊन रिअरेंज करणे म्हणजे इकडे आणला दॅट इज केटी आणि हा इकडे घेऊन गेलो मायनस एल एन एटी अपॉन ए झिरो. मला मायनसला प्लस करायचं तर तुम्हाला एवढं नेहमी लक्षात ठेवायचं, जर कोणत्याही ठिकाणी मायनस येत असेल त्याला जर प्लस करायचं असेल तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करा, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करा. मायनसचा प्लस होऊन जातो. किंवा इकडे नेत असताना करू शकता तुम्ही. के टी इक्वल टू बघा एल एन काय होईल ए झिरो अपॉन ए टी. काय केलं डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर केला तर मायनसचा होऊन गेला प्लस. एल एन इक्वल टू व्हॉट. एल एन हा नॅचरल लॉग आहे, पण तुम्हाला माहिती आहे आपण नॅचरल लॉग हा लॉग टेबल मध्ये लॉगॅरिथम मध्ये वापरत नाही, आपल्याला लॉग टू द बेस 10 करावा लागतो. सो एल एन इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10. ही व्हॅल्यू पुट करा एल एन ची. हे लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू आहे. म्हणजेच काय होईल सांगा के टी इक्वल टू 2.303 लॉग टू द बेस 10 कारण एल एन ची व्हॅल्यू आहे. इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन A0 upon AT. So what is T? Time equal to T for time 2.303 upon K. हा इकडे नेला log to the base 10 काय असेल concentration initial concentration upon final concentration. It is the relationship between बघा हे जे आहे ना, it is the relationship between कोणाचं रिलेशन आहे बघा काय आहे. इट इज द रिलेशनशिप बिटवीन टी 2.303 के. इट इज द रिलेशनशिप बिटवीन कोणाकोणाचं रिलेशन आहे टाइमचं रिलेशन आहे, इनिशियल कन्सन्ट्रेशन आणि फायनल कन्सन्ट्रेशनचं हे काय आहे रिलेशन आहे. सो इट इज ऑल अबाउट द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. एकदम सिंपल आहे आणि इझी आहे. जो टी आहे टी इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. सो इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन हे आहे मेन जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे चला हे झालं. नेक्स्ट बघा बघा आपल्याकडे जे इक्वेशन आलं होतं इथं मेन इक्वेशन जे आहे ते सांगतो तुम्हाला. बघा पुन्हा थोडंसं रिपीट देतो. इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन काय आलं तर आपल्याकडे फर्स्ट ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन काय आलेलं आहे टी इक्वल टू 2.303. हा लक्षात ठेवा काय आलं टी इक्वल टू 2.303 upon K log to the base 10 initial concentration upon final concentration. हे झालं T equal to 2.303 upon K log to the base 10 A0 upon AT. हे आलं आपल्याकडे इक्वेशन. आता इकडे लक्ष द्या महत्वाचं आहे. या ठिकाणी T काय आहे या ठिकाणी असतो टाइम 40. इथं K काय आहे K इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा रिएक्शन कॉन्स्टंट. इथं A0 काय आहे इनिशियल कन्सन्ट्रेशन. AT काय आहे फायनल कन्सन्ट्रेशन ऍट टाइम T. बघा हे झालं आपल्याकडे इक्वेशन. हे इक्वेशन आहे इट इज द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे किंवा रेट इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आहे फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मेन. बघा कन्सिडर आणखी आपण काय कन्सिडर करू शकतो. आपल्याकडे आहे रिएक्शन ए कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. समजून घ्या कन्सिडर रिएक्शन ए कन्वर्ट इनटू प्रोडक्ट. इनिशियल कंडिशन म्हणजे टाइम इक्वल टू 0 असेल लक्षात ठेवा. तेव्हा ए घेतला तुम्ही ए मोल. हा जो ए आहे ना हा घेतला ए मोल तेव्हा प्रोडक्ट किती असतो 0 मोल. आता मी काय म्हटलं ऍट फायनल कंडिशन जेव्हा टाइम हा टी असेल हे लक्षात ठेवा. टाइम मी दिला नाही. जेव्हा टाइम 0 असेल
कन्सिडर करा पुन्हा, हेच इक्वेशन तुम्ही चेंज करू शकता. इनिशियल कंडिशनला जर टाइम 0 असेल तर ए किती घेता तुम्ही, ए मोल, तर प्रोडक्ट किती असेल, 0 मोल. लक्षात ठेवा, रिएक्शन स्टार्ट नाही झाली, रिएक्शन फक्त आपण रिएक्टंट आपल्याकडे आहे, कारण टाइम 0 आहे. तेव्हा कन्सन्ट्रेशन ऑफ ए किती आहे, ए मोल आहे, नॉर्मल ए मोल. आणि आता फायनली काय झालं, हा म्हणते मग रिएक्शन फायनल झाल्यानंतर प्रोडक्ट भेटला तुम्हाला एक्स मोल. एक्स मोल भेटला, तर हा किती राहिला सांगा बरं, हा भेटला ए मायनस एक्स मोल, हा राहिला ए मायनस एक्स मोल. कोण, हा ए मायनस एक्स. हा जर रिएक्शन झाली तर एक्स मोल भेटत असेल तर हा झाला ए मायनस एक्स. तर तुम्ही इंटिग्रेटेड इक्वेशन काय लिहू शकता, नाव इंटिग्रेटेड रेट इक्वेशन किंवा इंटिग्रेटेड फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय असेल बघा बरं. हा तर सेमच, टी इक्वल टू 2.303 अपॉन के, यालाही काही फरक नाही, लॉग टू द बेस 10. मला सांगा इनिशियल कन्सन्ट्रेशन A0 आहे. इनिशियल कन्सन्ट्रेशन A0 म्हणजे काय, इनिशियल कन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी इक्वल टू 0 असते, टाइम इक्वल टू 0, हे इनिशियल कन्सन्ट्रेशन असते. फायनल कन्सन्ट्रेशन काय, ऍट जेव्हा टाइम किती असतो, टी असते, तेव्हाचं कन्सन्ट्रेशन आहे एटी. पण एच रिएक्टंटच कन्सन्ट्रेशन. आपण काय कन्सिडर केलं, इनिशियली एचं कन्सन्ट्रेशन किती होतं, इनिशियली एचं कन्सन्ट्रेशन किती आहे, ए मोल, तर इथे येईल ए, आणि इनिशियल कन्सन्ट्रेशन आहे. फायनल कन्सन्ट्रेशन काय आहे, तर फायनल कन्सन्ट्रेशन प्रोडक्ट एक्स मिळत असेल तुम्हाला, तर ए किती राहिला, ए मायनस एक्स राहिला, तर इथं काय असेल, ए मायनस एक्स. इथं बघा पुन्हा रिपीट, टाइम 2.03 के, लॉग टू द बेस 10. ए व्हॉट, ए काय आहे, इनिशियल कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर, आणि ए मायनस एक्स, एक्स काय आहे, या फॅक्टरनी ए कमी झाला तर या फॅक्टरनी प्रोडक्ट मिळाला. तर मला सांगा ए किती राहिला, जेव्हा टाइम टी असेल तेव्हा ए किती राहिला, ए मायनस एक्स. तर ए मायनस एक्स, इट इज द फायनल कन्सन्ट्रेशन. मिनिंग तेच आहे, टी इक्वल टू 2.303 अपॉन के, लॉग टू द बेस 10, इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन. पण या फॉर्मॅट मध्येही लिहितात. महत्वाची नोट काय आहे, लक्षात ठेवा, महत्वाची नोट काय आहे इथं लिहून देतो. रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन किंवा रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे डिसइंटिग्रेशन. रेडिओ ऍक्टिव्ह डीके फॉलो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. हे महत्वाचं आहे. जर तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स, तुम्हाला माहित आहे एखादा सबस्टन्स जर समजा डिसइंटिग्रेट होत असेल आणि जर एखादा पदार्थ डिसइंटिग्रेट होत असेल तर त्याचं टाइम किती टाइमामध्ये तो किती डिसइंटिग्रेट होते हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही रेडिओ ऍक्टिव्हिटीसाठी कोणतं इक्वेशन अप्लाय करू शकता, किती टाइम आला त्या पदार्थाचं किती कन्सन्ट्रेशन कमी झालं याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता, हेच इक्वेशन वापरू शकता. फक्त या इक्वेशन मध्ये फरक आहे, हियर काही बाकी फरक नाही. केच्या ऐवजी इथं काय वापरतात, लॅम्बडा वापरतात, बाकी काही फरक नाही. जर तुम्ही रेडिओ ऍक्टिव्ह डीके वापरत असाल तर या केच्या ऐवजी लॅम्बडा वापरतात. इट इज ऑल्सो कॉन्स्टंट, फक्त केच्या ऐवजी लॅम्बडा वापरतात. इक्वेशन तेच होते, टी इक्वल टू 2.303 अपॉन लॅम्बडा लॉग टू द बेस 10 ए अपॉन ए मायनस 0 किंवा A0 अपॉन AT, पण फक्त केच्या ऐवजी लॅम्बडा वापरतात. म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन डिसइंटिग्रेशन दाखवत असेल तर किती पर्सेंट मध्ये डिसइंटिग्रेशन झाला, रेडिओ ऍक्टिव्ह डीके किंवा रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन दाखवत असेल तर तुम्ही हेच इक्वेशन वापरू शकता. हा महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह डीके साठी आणि फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी हेच वापरायचं, कारण रेडिओ ऍक्टिव्ह डीके फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. याच नुसार आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. इट इज ऑल अबाउट, लक्षात ठेवा, हे सर्वच्या सर्व जे दिलेलं आहे कशासाठी आहे, हे फर्स्ट ऑर्डरची रिएक्शन आहे आणि हे आहे त्याचा इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. असं लिहा काय आणि असं लिहा काय, फरक नाही पडत. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट पार्ट आहे याच्याच मध्ये, जर समजा गॅसियस फेज रिएक्शन असेल तर बघा, गॅसियस फेज रिएक्शन असेल आणि गॅसियस फेज रिएक्शन साठी जर तुम्हाला इंटिग्रेटेड इक्वेशन अप्लाय करायचं असेल तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पण गॅसियस फेज, सिंपल आहे बघा. गॅसेस फेज रिएक्शन,
सेमच हा रेट इक्वेशन फॉर गॅसेस फेज रिएक्शन किंवा इंटिग्रेटेड रेट इक्वेशन इंटिग्रेटेड असते हा इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर गॅसेस फेज रिएक्शन सेमच फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच आहे बघा काय म्हणतो कन्सिडर फर्स्ट ऑर्डर गॅसेस रिएक्शन ठीक आहे आपल्याला इथं तर लिहायचं रेट इक्वेशन आणि रेट इक्वेशन कोणासाठी म्हणते कन्सिडर गॅसेस फेज रिएक्शन ठीक आहे गॅसेस फेज रिएक्शन यूज करू कोणती रिएक्शन आहे ए गॅस असेल ए गॅस असेल कन्वर्टेड इनटू बी प्लस सी हे सगळे गॅस आहे ठीक आहे बघा आता बघा इनिशियल कंडिशन काय आहे आता गॅसेस साठी काय असते प्रेशर यूज करावं लागते इनिशियली या ए चं प्रेशर असेल पी आय इट इज अ इनिशियल प्रेशर इनिशियल म्हणजे काय असते सांगा टाइम इक्वल टू 0 तेव्हा ए चं प्रेशर किती आहे पी आय तेव्हा बी किती असेल 0 असेल सिंपल आहे लक्ष द्या आता मी काय म्हणतो जेव्हा फायनल कंडिशन असेल फायनल कंडिशन तेव्हा या पी चं प्रेशर बघा किती असेल तर हा काय म्हणतो की कोणत्याही एका फॅक्टरने तुम्ही काय करू शकता त्याला कोणत्याही एका फॅक्टरने सांगू शकता की बा याचं प्रेशर एवढं होतं तर याचं कमी झालं जसं फॉर एक्झाम्पल फायनली कंडिशन असेल टी इक्वल टू 0 तर हा जो आहे तर याचं प्रेशर असेल काही घ्या तुम्ही P1 तर हा पण काय असेल P1 प्रेशर या दोघांचं प्रेशर P1 असेल तर मला सांगा याचं प्रेशर कितीला कमी झालं असेल सेम कन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर वापरतात तर याचं प्रेशर कमी झालं P1 नी सो इट इज फायनल प्रेशर बरं ठीक आहे हे झालं आता इकडे लक्ष द्या व्हॉट इज अ टोटल प्रेशर बघा हे इकडे लक्ष द्या हे इनिशियल कंडिशन आहे हे समजून घ्या हा म्हणतो बा रेट इक्वेशन फॉर गॅसेस फेज साठी जर मला वापरायचं असेल सो व्हॉट इज इनिशियल प्रेशर तर ए चं प्रेशर किती आहे PIATM असेल PI जनरल आहे तर हा 0 असेल जेव्हा फायनल केस झाली जेव्हा T इक्वल टू 0 झाला तर प्रोडक्ट तयार झाला असेल ना बी पण तयार झाला सी पण तयार झाला तर बी चं किती आहे प्रेशर P1 याचं किती आहे P1 प्रेशर आहे ATM तर हा किती राहिला असेल हा जर एवढ्याने वाढला तर हा एवढ्याने कमी झाला कारण रिएक्टंट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट तर मला सांगा फायनल प्रेशर किती असेल टोटल प्रेशर ऍट T इक्वल टू T म्हणजे टाइम T टोटल प्रेशर किती असेल टोटल प्रेशरला कन्सिडर करतात P किती असेल सांगा बरं टोटल प्रेशर इक्वल टू P सो व्हॉट इज P किती असेल सर्वांची ऍडिशन PI मायनस P1 प्लस सर्वांची ऍडिशन करावं लागेल P1 प्लस P1 इक्वल टू तुम्हाला माहित आहे मायनस P1 प्लस P1 गेट कॅन्सल म्हणजेच काय PI प्लस P1 हे काय झालं सांगा हे आहे कोणाची P ची व्हॅल्यू सो टोटल प्रेशर तर मला सांगा हे जर टोटल प्रेशर झालं P इट इज अ टोटल प्रेशर कोणत्या वेळेस जेव्हा टाइम T असेल हे झालं टोटल प्रेशर आहे तर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ P1 सो P1 याच्यावरून तुम्ही लिहू शकता लक्ष द्या याच्यावरून आपण P1 ची व्हॅल्यू लिहू शकतो इकडे लिहून देतो सो P1 इक्वल टू हे बघा P1 इक्वल टू काय असेल P हा इकडे आला मायनस PI प्लस P1 होता तर P1 ची व्हॅल्यू किती PI समजलं तुम्हाला हा इकडे घेऊया हा इकडे प्लस होता इकडे आला मायनस P मायनस PI हे झाली P1 ची व्हॅल्यू नाव फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट सांगा बरं व्हॉट इज द फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट किती होतो फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट किती आहे सांगा PI मायनस P बघा फायनल प्रेशर असं लिहून देतो फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट किती होतं फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट PI मायनस P1 फायनल प्रेशर जेव्हा फायनल टाइम T इक्वल टू T होता सॉरी इथं T0 होता T इक्वल टू T असेल तेव्हा फायनल प्रेशर काय होतं PI मायनस P तर PI मायनस P इज अ फायनल प्रेशर ऑफ A ओनली A नॉट अदर ओनली A PI मायनस P1
जर Pi मायनस P1 इज अ फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट ऍट अ टाइम टी, तर असं लिहून देतो वाटलं तर टाइम टी, तर मला सांगा इथं मी काय लिहू शकतो, Pi मायनस व्हॉट इज P1 ची व्हॅल्यू काय आहे आपण ऑलरेडी फाइंड आउट केली, सांगा काय, मायनस P मायनस Pi. याचा अर्थ काय, सॉरी P ची व्हॅल्यू काय आहे मायनस Pi ची व्हॅल्यू काय आहे, P1 ची व्हॅल्यू P1, हा Pi आहे हा P1 आहे, तर P1 ची व्हॅल्यू काय आहे P मायनस Pi. याचाच अर्थ काय झाला सांगा, Pi इक्वल टू मायनस P आणि हा मायनस मायनस झाला प्लस Pi. याचा अर्थ काय, व्हॉट इज द फायनल प्रेशर ऑफ द रिएक्टंट ट्वाइस Pi मायनस P. हे झालं फायनल व्हॅल्यू. आता इकडे लक्ष द्या ना, इन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, concentration replaced by pressure. बघा, इन इंटिग्रेटेड इक्वेशन concentration replaced by pressure, तर इक्वेशन काय होईल, इंटिग्रेटेड, बघा इन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन, कारण फर्स्ट ऑर्डरची रिएक्शन आहे, काय होईल सांगा बरं, जर मी याला रिप्लेस केलं तर मला काय इक्वेशन भेटेल, जर मी कोणाला कशाने रिप्लेस केलं तर बघा काय म्हणतो, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन मध्ये कन्सन्ट्रेशनला जर मी प्रेशरने रिप्लेस केलं बाय प्रेशर, तर काय होईल इक्वेशन, इकडे लक्ष द्या, आपलं इक्वेशन काय आहे, T इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग टू द बेस 10 इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन. हे झालं आपलं इक्वेशन इन द फॉर्म ऑफ कन्सन्ट्रेशन. आपल्याला याला रिप्लेस करायचं वाटलंच तर इक्वेशन मी इकडे लिहून देतो, फक्त टाइम म्हणजे इकडे जागा नसल्यामुळे इकडे लिहून देतो. तर काय इक्वेशन होईल सांगा बरं, T इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग टू द बेस 10. मला सांगा इथं इनिशियल कन्सन्ट्रेशन आहे, पण आपल्याला तर प्रेशरच्या फॉर्म मध्ये लिहायचे कारण रिएक्शन गॅसेस फेज मध्ये आहे. तर A0 कन्सन्ट्रेशन किती होतं, Pi. इनिशियल कन्सन्ट्रेशन किती आहे घेतलेलं, Pi अपॉन, तुम्हाला काय करायचं आहे, अपॉन AT. AT इज अ फायनल कन्सन्ट्रेशन, म्हणजे आपल्याला पाहिजे फायनल प्रेशर ऑफ रिएक्टंट ऍट टाइम टी, किती आहे ट्वाइस, हे लिहिलं आपण इथं Pi मायनस P. इथं P इज अ टोटल प्रेशर, Pi इज अ इनिशियल प्रेशर. तर हे झालं तुमचं इक्वेशन. हे कोणतं इक्वेशन आहे लक्षात ठेवा, जर एखादी रिएक्शन गॅसियस फेज मध्ये असेल, जर एखादी रिएक्शन गॅसियस फेज मध्ये असेल आणि जर तुम्हाला इंटिग्रेटेड फर्स्ट ऑर्डर रिएक्शन लिहायची असेल, फर्स्ट ऑर्डर इंटिग्रेटेड रेट लॉ, इफ द रिएक्शन इज गॅसियस स्टेट, तर इक्वेशन आहे T इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग टू द बेस 10. मी कन्सन्ट्रेशनला कशाने रिप्लेस केलं, प्रेशरने, पण मी इनिशियल कन्सन्ट्रेशन तर मला माहित आहे P आहे, पण फायनल कन्सन्ट्रेशन किती भेटलं, तर फायनल कन्सन्ट्रेशन आपण फाइंड आउट केलं ट्वाइस Pi मायनस 1, सॉरी ट्वाइस Pi मायनस P. P इज अ टोटल प्रेशर, तर आपण ती व्हॅल्यू पुट केली, इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन, इनिशियल प्रेशर अपॉन फायनल प्रेशर. इट इज ऑल अबाउट रेट इक्वेशन फॉर गॅसियस फेज रिएक्शन. इक्वेशन लक्षात ठेवा. याच्यानंतर आपल्याला एक शॉर्ट मध्ये बघायचंय, लक्ष द्या, हाफ लाईफ पिरियड काय असते. व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड. सिंपल आहे आणि इझी पार्ट असतो हाफ लाईफ पिरियडचा, जो आपल्याला पाहायचा आहे. व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड, बघा लक्ष द्या, हाफ लाईफ पिरियड याला शॉर्टकट असतं टी हाफ. हाफ लाईफ पिरियड हा टी हाफ असतो, जो आपल्याला बघायचा आहे की नेमकं काय असते किंवा कसा याला सॉल्व केल्या जाते. तर आपण बघणार, बघा सिंपल आहे, हाफ लाईफ पिरियड टी हाफ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर साठी तर हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. पण हाफ लाईफ पिरियड कशाला म्हणतात तर बघा,
टाइम रिक्वायर्ड, कशासाठी असते हाफ लाईफ पिरियड? द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज the concentration of reactant, the time required to decrease the concentration of reactant to half from its initial concentration, from its initial concentration. The time required to decrease the concentration of reactant to half from its initial concentration. याचा अर्थ असा होते की हाफ लाईफ पिरियड म्हणजे असा लागणारा टाइम की ज्या वेळेस रिॲक्टंटचं कन्सन्ट्रेशन तुम्ही जेवढं घेतलं असेल त्याच्या तो अर्धा होते. म्हणजे याचा अर्थ मी जर असं म्हटलं की माझ्याकडे ए नावाचा एखादा घटक आहे आणि तो मी 2 मोलर घेतला जेव्हा टाइम 0 होता, जेव्हा टाइम 0 होता तर एचं कन्सन्ट्रेशन किती होतं? 2 मोलर. तर मी म्हणेल इथं टाइम किती असेल याला हाफ लाईफ पिरियड म्हणणार मी, की जेव्हा या एचं कन्सन्ट्रेशन किती मोलर होईल? 1 मोलर होईल. बघा पुन्हा रिपीट करतो, हाफ लाईफ इज नॉट डिपेंड्स ऑन टाइम. विद्यार्थी काय म्हणतात माहिती आहे का की हाफ लाईफ म्हणजे अर्धा लागणारा टाइम नाही, टाइमवर डिपेंड नसते, ते कन्सन्ट्रेशनवर डिपेंड असते. की ज्या वेळेस तुम्ही घेतलेलं इनिशियल कन्सन्ट्रेशन अर्ध होईल त्याच्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय? हाफ लाईफ पिरियड. द टाइम इज रिक्वायर्ड टू डिक्रीज द कन्सन्ट्रेशन ऑफ इनिशियल कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड अप टू हाफ. द टाइम इज रिक्वायर्ड टू, लक्षात ठेवा, टाइम इज रिक्वायर्ड टू डिक्रीज द कन्सन्ट्रेशन ऑफ इनिशियल रिएक्टंट किंवा इनिशियल कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड अप टू हाफ. जोपर्यंत इनिशियल कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अर्ध होत नाही तेव्हापर्यंत तेव्हाचा लागणारा टाइम म्हणजे काय? हाफ लाईफ पिरियड. त्याला म्हणतात हाफ लाईफ पिरियड. हिअर बघा, A0 is initial concentration and बघा AT equal to A0 upon 2 final concentration at T equal to T half. बघा मी असं काय लिहून दिलं हे. इथं एखादी केमिकल रिएक्शन घेत असाल तुम्ही आणि त्या केमिकल रिएक्शनचं A0 जर इनिशियल कन्सन्ट्रेशन असेल तर फायनल कन्सन्ट्रेशन आपण AT घेतो. तर हा म्हणते AT नाही घ्यायचं, ATच्या ऐवजी काय असेल? इनिशियल कन्सन्ट्रेशनच्या किती कन्सन्ट्रेशन होत असेल? अर्ध होत असेल. बघा इनिशियल कन्सन्ट्रेशन जर A0 असेल तर जेव्हा टाइम T हाफ असेल, जेव्हा आपल्याला हाफ लाईफ पिरियड काढायचं तर तेव्हा हे इनिशियल कन्सन्ट्रेशन किती होते? अर्ध होते. म्हणजे A0 अपॉन T म्हणजे AT ची व्हॅल्यू काय पुट करावं लागेल? A0 अपॉन T ॲट फायनल कन्सन्ट्रेशन ॲट T इक्वल टू T हाफ. देन मला सांगा इक्वेशन काय होईल? देन T इक्वल टू आपल्याला माहित आहे 2.303 अपॉन K log to the best इनिशियल कन्सन्ट्रेशन अपॉन फायनल कन्सन्ट्रेशन. करेक्ट? इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. हे झालं इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर. पण तुम्हाला काय म्हणते, हा हे तर झालं तुमचं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, पण आपल्याला पाहिजे हाफ लाईफ पिरियड किती? तर टीच्या ऐवजी काय घ्या म्हणते? टी हाफ घ्या. घेतला टी हाफ इक्वल टू काही फरक नाही 2.303 अपॉन के. इथं आहे लॉग टू द बेस 10 अपॉन A0 ची व्हॅल्यू ठीक आहे, A0 आहे, पण AT ची व्हॅल्यू किती आहे? कारण इथं फायनल कन्सन्ट्रेशन AT नाहीये, कारण इथं हाफ लाईफ पिरियड असेल तर फायनल कन्सन्ट्रेशन तुम्हाला इनिशियलच्या किती भेटते? अर्ध. हे AT ची व्हॅल्यू किती आहे? A0 अपॉन 2. म्हणजेच याचा अर्थ काय? हे जर इक्वेशन असेल तर तुम्ही लिहाल T हाफ म्हणजे हाफ लाईफ पिरियड इक्वल टू 2.303 अपॉन K log टू द बेस 10. बघा A0 गेट कॅन्सल, हा 2 वर जातो, log 2 म्हणजेच T हाफ इक्वल टू 2.303 log 2 किती येते? 0.3010 अपॉन K. सो T हाफ इक्वल टू 0.693. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 0.693 अपॉन K. हे झालं हाफ लाईफ पिरियडचं इक्वेशन. इट इज द हाफ लाईफ पिरियड फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. बघा हे झालं जनरल इक्वेशन. इट इज द रिलेशन इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. T इक्वल टू 2.303 अपॉन K log टू द बेस 10 A0 अपॉन AT. इट इज द जनरल इक्वेशन, इंटिग्रेटेड इक्वेशन. पण हे आहे हाफ लाईफ पिरियडचं इक्वेशन. T हाफ इक्वल टू 0.693 अपॉन K.
सो इट इज ऑल अबाउट हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आपण काय काय बघितलं? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, इंटिग्रेटेड इक्वेशन बघितलं आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड पाहिला. आणि इंटिग्रेटेड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, जर रिॲक्शन ही गॅसियस फेज मध्ये असेल तर असे आपण इक्वेशन्स बघितलेले आहेत.